स्क्रोल करू नका मित्रांनो, आज मी बनवणार आहे असा ब्रेकफास्ट एकदा बघितलं की उद्या नक्कीच ट्राय कराल। नमस्कार मंडळी, भूक अँड बकबक विथ निकू तेजू मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अप्पे। चला तर मग सुरुवात करूया। इकडे अगोदर मी घेतला आहे 1 आणि अर्धा कप रवा, त्यानंतर अर्धा कप दही आणि 1 कप पाणी। आपल्याला हळूहळू करून ओतायचं आहे, कारण बॅटर जास्त घट्टही नको आहे आणि पातळही नको आहे। हा बॅटर आपल्याला 10 ते 15 मिनिटं रेस्टला ठेवायचा आहे, तर रवा मस्त फुलतो आणि आपले आप्पे सॉफ्ट बनतात। ही एक सिक्रेट टिप आहे मित्रांनो तुमच्यासाठी। चला तर मग इकडे जे तुमच्या घरी भाज्या आहेत ते मस्तपैकी चिरून घ्या। इकडे अगोदर मी चिरून घेतलेला आहे। सो इकडे मी घेतले गाजर, कॅप्सिकम, कांदा, टमाटा, कोथिंबीर आणि मिरची। चला तर मग अगोदर ह्यांना छानपैकी भाजून घेऊयात, मऊ करून घेऊया। इकडे घेतले तेल, इकडे मी 1 आणि अर्धा चमचा राई घेतला आहे, कारण आपण जेव्हा अप्पे खातो तेव्हा राईचा जो क्रिस्पीनेस असतो तो छान लागतो। तर इकडे मी राईचा जो पण तड 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 आवाज येतो त्यानंतरच आपल्याला मिरची टाकायची आहे। मिरची अशी छान भाजून घ्या। त्यानंतर एक एक करून जे आपण चिरून ठेवलेले आपले भाज्या आहेत ते टाकत जाऊया। आधी अगोदर कांदा घेतला आहे मी, छानपैकी मऊ होऊ दे। मग टमाटा छानपैकी परतून घेऊया। मग येतोय नंबर कॅप्सिकमचा, आपली भोपळी मिरची। त्यानंतर येतोय गाजर। आता कोथिंबीर जे आहे ते तुम्ही शेवटी टाकू शकता। जो आपला बॅटर रेडी आहे त्यामध्ये आपल्याला हे जे आहे टाकून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊया। चला 1 चमचा अगोदर इथे मीठ टाकून घेऊया आपण। परत आपण छानपैकी मिक्स करून घ्यावं। हा मित्रांनो, अजून एक सिक्रेट सांगते तुम्हाला। आता इकडे मी टाकणार आहे इनो। सो इनो घातल्यानंतर बॅटर जास्त हलवू नका, ठीक आहे, नाहीतर त्याचा सॉफ्टनेस जो आहे तो कमी होतो। आपल्याला पटकन आता मिक्स करायचं आहे आणि आपल्या आप्याचं भांड ह्या अगोदर आपल्याला गरम करत ठेवायचं आहे। ठीक आहे, छानपैकी त्याला ग्रीस करून घ्या ऑइलने आणि आपल्याला एक चमचा करून आप्याचं जे आहे बॅटर ते टाकत जाऊया। आणि हो मंडळी, हा आप्पे फक्त टेस्टीच नाही, हेल्दी पण आहे, कारण गाजर डोळ्यांसाठी चांगला आहे, कॅप्सिकम मध्ये विटामिन सी भरपूर, कोथिंबीर डायजेशनसाठी मस्त, रवामुळे पोट भरलेलं वाटतं, म्हणजे विनाकारण भूक पण लागत नाही। म्हणून ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी जी आहे 1 नंबर। चला, अशाच आपल्याला इकडे 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून त्यांना मस्तपैकी शिजू द्यायचं आहे। बघा कसं गोल्डन क्रिस्पी रंग आला आहे। तर इथे मी दुसरी बाजू आता भाजून घेते आहे। आता इकडे मी ठेवला आहे, ती पण बाजू आपल्याला 4 ते 5 मिनिटं भरपुरेशीर आहे। ठीक आहे, आता परतून बघितलंय, छानपैकी आपले आप्पे असे रेडी झालेले आहेत मित्रांनो। चला, इथे मी दुसऱ्यांदाही तुम्हाला करून दाखवते आहे तेच स्टेप। चला, असंच मी प्रकारे आपले दुसरं पण हे आप्याचं बॅटर टाकून ठेवलं आहे। बघा मित्रांनो, परत एकदा आता हेच आप्पे आपल्याला परत पलटी करून बघायचे आहेत। चला, छान असे गोल्डन क्रिस्पी रंग आला आहे। ठीक आहे, असंच आपल्याला आप्याचं जेवढं बॅटरचं पण संपत नाही तोपर्यंत करत राहायचं आहे। अशाच प्रकारे आपले सॉफ्ट अँड क्रिस्पी आप्पे रेडी आहेत। बघा किती मऊ झाले आहेत। आता ह्याच्यासोबत काय खायचा हा प्रश्न पडला असेल। चला तर मग आपण खोबऱ्याची चटणी करूया। इकडे अगोदर मी घेतले 2 मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, थोडंसं कोथिंबीर आणि आपलं मेन इन्ग्रेडियंट जे आहे खोबरं। चला, ते सर्व आपण मिक्सरमध्ये टाकूया आणि छान ह्याला मिक्स करून घेऊया। चला तर मग आपली चटणी सुद्धा रेडी आहे। आप्पे आणि चटणी 1 नंबर कॉम्बो आहे। अशाच प्रकारे आपण सर्व करूया। जसं माझ्या नवऱ्याने आप्पेचं नाव ऐकलं तसाच जसा हा पळत आला आहे तसा तोही सुद्धा किचन मध्ये पळत आला, GPS सारखा। चला तर मग मंडळी, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आप्पे कशा स्टाईलने बनवता। चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन तर दाबायला बिलकुल विसरू नका। चला तर मग, थँक्यू सो मच।